नमस्कार मित्रांनो, महाभारतातील एक सर्वात रहस्यमय प्रश्न, एका आईला 100 पुत्र कसे झाले? गांधारींना खूप काळ संतान होत नव्हते. राजा धृतराष्ट्र आणि गांधारी संतानासाठी व्याकुळ होते. नंतर गांधारींना गर्भधारणा झाली, पण खूप महिन्यानंतरही बाळ जन्माला आलं नाही. शेवटी प्रसूतीवेळी जन्माला आला एक मांसाचा गोळा. तेव्हा व्यास ऋषींनी त्या गोळ्याचे 101 भाग केले. प्रत्येक भाग तुपाने भरलेल्या कुंभात ठेवला. काही कालानंतर त्यात कुंभातून जन्मले 100 कौरव आणि एक कन्या दुशाला. 100 ज्येष्ठ पुत्रांमध्ये दुर्योधन हा मोठा आणि सर्व कौरव हस्तिनापुराच्या गादीचे वारस ठरले. ही कथा आजच्या टेस्ट्यूब बेबी आणि मॉडर्न IVFशी जोडली जाते, कारण भ्रूण शरीराबाहेर वाढवला जातो. म्हणून काही लोक महाभारतातील या कथेला एन्सायंट ॲम्ब्रोलॉजी किंवा एन्सायंट सायन्स म्हणतात. पण लक्षात ठेवा, याला थेट मॉडर्न IVF म्हणणं वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. तरी एक गोष्ट नक्की, प्राचीन भारतात जीवन, गर्भसंस्कार आणि जन्म याबद्दल गंभीर विचार नक्कीच होता. तुम्हाला काय वाटतं? ही दिव्य कथा होती की एन्सायंट सायन्स? कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.